तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आत्ता झालेली आहे सकाळ, होऊन गेली म्हणजे 9-10चा टायमिंग आहे. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आत्ताच आणि नाश्ता वगैरे करून मी आता साफसफाई वगैरे करून घेतली थोडीशी आणि काही राहिली आहे तर ती थोड्या वेळाने करेल. मी पसारा वगैरे वरती आवरून ठेवेन कारण आज तसंही घरी नाही आहे. साफसफाई करून मग आम्ही लगेच बाहेर निघणार आहोत. तर थोड्या वेळाने 3 वाजता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये अबुधाबीच्या. आणि मम्मी आणि आई होते तेव्हा आम्ही गेलो होतो. सो त्याच्यानंतर आम्ही परत नाही गेलो आणि तेव्हा जरा ऊन होतं, खूप गरमी होती आणि राघवही छोटा होता. सो मी व्हिडिओ नाही बनवत होते तेव्हा, नव्हते बनवत म्हणजे. तर आज मी छानसा व्हिडिओ बनवेन तुमच्यासोबत, मी शेअर देखील करेल. आणि आत्ता मला कुकिंग करायचं आहे, दुपारचं जेवण वगैरे करून मग आम्ही जाणार आहे, पोटभर जेवून जाणार आहे. सो 3 वाजता वगैरे निघू आम्ही आणि आमच्यासोबत असणार आहेत शुभांगी आणि त्यांची फॅमिली. तर तुम्हाला माहितीच आहे शुभांगी आणि मी तुमची भेटही करून दिली होती शुभांगीसोबत. सो आज पुन्हा मी तुमची ओळख करून देईल आणि आम्ही पूर्ण सगळी फॅमिली जाणार, त्यांचे 4 पर्सन आमचे 4 पर्सन असे. तर आपल्या कारमध्ये जाणार आहे आम्ही आणि 3 वाजता निघू. अबुधाबीचं मंदिर जे की आता वर्ष झालं असेल, फक्त नवीन आहे, ओपनिंग झालेलं. मी इंडियाला होते तेव्हाच ओपनिंग झालं आणि मग मला काही जायला भेटलं नाही तेव्हा. सो त्यानंतर आई आणि मम्मी पप्पा होते तेव्हा मी त्यांना सगळ्यांना घेऊन गेले होते तिकडे, आम्ही मंदिरामध्ये घेऊन गेलो होतो. परंतु आपण पुन्हा एकदा आता थंडीचे दिवस चालू झालेत तर थंडीच्या दिवसामध्ये आपण गेलंच पाहिजे. नॅशनल डेच्या सुट्ट्या आहेत, मेन म्हणजे माझ्या मिस्टरांना 4 डेज. आजपासून सुट्टी चालू झाली, गावला कालपासूनच सुट्टी लागली. काल मी व्हिडिओ नाही बनवला कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज पेंडिंग आहेत. तर म्हटलं मी ते व्हिडिओ जसे जसे सुटतील तसे तसे मी व्हिडिओ बनवत जाईल. परंतु आता नॅशनल डेच्या सुट्ट्या आहेत म्हटल्यावरती कुठे ना कुठे बाहेर जाणार. सो म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करेल कुठे जाणार आहोत आम्ही. तर आज आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये आणि आता मला बनवायची आहे वाटाणा बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत भाकरी किंवा चपाती, दोन्हीपैकी एक काहीतरी बनवेन. सोबतच असणार आहे राईस. सो अशा प्रकारे आता मी जेवण वगैरे बनवून घेते कारण आता मी आज हेअर वॉश केलेत, मंदिरामध्ये वगैरे जायचे त्यामुळे. कालही केले होते कारण कधी कधी नॉनव्हेज वगैरे खाण्यात येतं. सो त्यामुळे मग मी हेअर वॉश करते 1-2 दिवस आधी. कालही केलं, आजही केलं, मंदिरात जायचे. सो आणि आता पटकन आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर चला लागूयात कामाला. आणि इथे अशा प्रकारे किचनवरती आहे पसारा. सकाळचा नाश्ता वगैरे केला होता. सकाळी नाश्त्यामध्ये मी आप्पे बनवले होते. तर आता मी पटकन किचन आवरून घेते आणि मग त्यानंतरच स्वयंपाकाला लागते. तुला कुठे जायचंय? कुठे?
आणि अशा प्रकारे इथे माझा स्वयंपाक चालू होता साईड बाय साईड. मी म्हटलं की माझा राईस आणला होता मी, तर सुरती कोलम राईस होता आणि फर्स्ट टाईम दुसऱ्या शॉपमधून ट्राय करत होते. सो मी थोडाच घेऊन आले होते, अर्धा किलो वगैरे असेल. सो म्हटलं की पॅक करून ठेवून द्यावं लगेच. आणि मला राईस देखील लावायचा होता ॲक्च्युली बटाटे आणि वाटाण्याच्या भाजीसोबत. तर म्हटलं की दोन्ही कामं होऊन जातील. हॅलो, आणि माझा स्वयंपाक झालेला आहे रेडी आणि राघव जागाच आहे. तर आता आम्ही जेवण करणार आहे आणि जेवणामध्ये काय काय बनवले मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आहे वाटाणा आणि बटाट्याची भाजी काळ्या मसाल्याची आहे आणि इथे राईस आहे. तर जास्त शिजवलाय कारण राघवलाही खायला घालायचं आहे मला राईसच. आणि हा सुरती कोलम राईस आहे, तर मी कालच घेऊन आले. आणि इथे आहेत बीटरूट चपात्या. सो राघवसाठी एक छोटी चपाती बनवलेली आहे. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि माझ्या मिस्टरांनी जो बाहेर बाल्कनीत वेल आहे तर तो वरती बांधलाय, तर तोही तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता खूप मोठा झालाय परंतु त्याला अजून काही फुलं वगैरे लागले नाहीत. सो जेव्हा फुलं लागेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि बाल्कनी खूप छान दिसते. आणि माझं एक कढीपत्त्याचं झाड जळायला लागलं होतं तर तेही पुन्हा फुटलेलं आहे आणि मी वरून कट केल्यामुळे छान फुटलाय माझा कढीपत्ता. तुम्हाला दाखवते मी. तर तुम्ही पाहू शकता हा इथे कढीपत्ता छान फुटलाय. मी इथे कट केला होता आणि हा कढीपत्ता जळायला लागला होता परंतु तो आता छान हिरवा झालाय, तर तोही फुटेल. आणि इकडे आहे आपलं गुलाबाचं झाड. सो त्यालाही पुन्हा कळ्या लागल्यात, फुलं येऊन गेली तर इथे कळी आली आहे. आणि इथे आहे आपला वालाचा वेल. सो या दोडक्याचाही वेल आहे, तर हा दोडक्याचा आहे तो छोटा आहे आणि वालाचा खूप मोठा झालाय. तर वरून माझ्या मिस्टरांनी या दोऱ्या बांधल्यात, तर इकडून अशा दोऱ्या आहेत इकडेपर्यंत. सो माहिती नाही केव्हा जाईन एवढ्या लांब. आणि इथे हे सगळं माझ्या मिस्टरांनीच तयारी करून ठेवली आहे. तर आता मला क्लीन करायचं, पुसून घ्यायचं. तर मग माहिती नाही मी कधी पुसेल, परंतु अशा प्रकारे आळू वरती आली आपली. आणि एकदा आळूच्या वड्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे राघव रेडी आहे. आणि गावचंही आवरलंय, तर सगळेच रेडी आहे आम्ही. आणि मी देखील रेडी झाली आहे. मस्त ड्रेस घातलाय आज आणि हा पहिल्यांदाच घातलाय मी इकडे आल्यापासून ड्रेस. तर गावचा घागरा घातलाय. आणि इकडे बघितलं का काय स्ट्रोलर मध्ये कोण उभं राहतं राघव. आणि आम्ही अशा प्रकारे रेडी झालोय. आणि आमच्या सोबत जाणार होते शुभांगी, किंजल आणि त्यांची फॅमिली. सो गाऊ खूप खुश होती कारण तिला बोर नव्हतं होणार कारमध्ये, नाहीतर नेहमी बोर होते. सो अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये निघालो होतो आणि मंदिरामध्ये म्हणजे जायच्या विचारानेच खूप प्रसन्न वाटतं. तर अशा प्रकारे रस्ता देखील खूप मोकळा होता आणि खूप छान हिरवळ असं वाटत होतं. हिरवं हिरवं कारण वातावरणही खूप थंड झालं होतं. पावसाचे चान्सेस सांगितले होते परंतु पाऊस काही झाला नाही. नाही ना काय बघायला त्या दिवशी घालायला काढली होती मी. रजिस्ट्रेशन आहे, तर ज्यांना मंदिरात जायचं त्यांनी इथे रजिस्ट्रेशन करून जायचंय. तर आम्ही आता चाललो आणि खूप मोठी लाईन आहे तिकडे मंदिरामध्ये जायला. आणि आज सुट्टीचा पहिला दिवस असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. आणि माझे मिस्टर गेले होते बुकिंग करण्यासाठी कारण बुकिंग केल्याशिवाय अलाउ नाही करत. सो त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा. तिथे बुकिंगचं बंद होतं. सो त्यानंतर त्यांचं मोबाईलवर बुकिंग चालू होतं आणि कंपल्सरी आहे एमिरेट्स आय डी. मंदिरामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर एमिरेट्स आय डी कंपल्सरी म्हणजे बुकिंग कंपल्सरी आहे आणि त्या बुकिंगसाठी एमिरेट्स आय डी लागतो. सो अशा प्रकारे फोनवरूनच बुकिंग करू शकता. तुम्ही घरनं देखील बुकिंग करून येऊ शकता. असं नाही की तिथे जाऊनच करायचं आहे, तुम्ही घरूनही येऊ शकता. परंतु एव्हरी पर्सनला बुकिंग कंपल्सरी आहे, त्याशिवाय ते आतमध्ये सोडत नाहीत. आणि हॅलो, आणि खूप सारी सिक्युरिटी नंतर आम्ही आतमध्ये पोहोचलो. तर आधी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. जर कोणाला यायचं असेल अबुधाबीला मंदिरामध्ये तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करूनच या कारण मग जास्त वेळ जात नाही. आणि इथेही एंट्रन्सला खूप जास्त सिक्युरिटी आहे. तर सगळ्या सिक्युरिटी पार करून आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये.
आतमध्ये गेल्यावरती लक्षात आलं की स्कॅनिंगला बॅग्स ठेवल्या आणि घेतल्याच नाही. आणि बॅगमध्ये सेल्फी स्टिक होती, तर ते सेल्फी स्टिक पॉवर बँक वगैरे अलाउ नाही करत. सो मी माझ्या मिस्टरांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की चेक करा. सो मी बॅग्स घेऊन चालले आता आणि माझ्या मिस्टरांना पाठवले सेल्फी स्टिक ठेवायला गाडीमध्ये. सो आता उशीर झाला आहे खूप आणि आता वाजलेत 6:21 झालेत. आणि आम्ही निघालोय आरतीसाठी. एवढं सुंदर दिसतंय ना लाईट्स आणि इकडे पाण्याचे देखावे केवढे छान आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही गेलो तेव्हा तिथे घंटा आरती चालू होती. ॲक्च्युली 6:45 वाजता घंटा आरती चालू होते आणि आम्ही ऑलमोस्ट 6:45 वाजता तिथे पोहोचलो होतो. आणि 7:30ला जी मंदिरामध्ये आरती असते ती मेन आरती, तर ती मोठी आरती असते तीही खूप. सो आतमध्ये ती मागच्या वेळी आम्हाला भेटली होती 7:30ची आरती. आम्ही यावेळी थोडंसं लवकर आलो होतो, सो आम्हाला घंटा आरती म्हणजे भेटली. तर अशा प्रकारे इथे खूप सारे लोक होते घंटा आरतीसाठी देखील आणि मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटतं नेहमीच. आणि ते कुंकू पण ठेवलेलं आहे लावायला. लावलं किंजतचं छान आलंय. आणि यातले बरेचसे जे व्हिडिओ आहेत तर ते माझ्या मिस्टरांनी शूट केले होते, कारण आम्ही दोघं ऑल्टून पलटून करत होतो. थोडा वेळ ते थोडा वेळ मी, कारण राघवला मला घ्यावं लागत होतं मधून मधून, तर त्यांनी खूप छान शूट केलं होतं. आणि आम्ही इथे सगळे बसलो, आता इथे आरतीला बसलो होतो मला तिथे. आणि छान दिसतंय मंदिर आणि राघव डोक्यावर बसलाय, रडतोय तो, त्याला मम्माकडेच यायचंय. चला. पोरं कुठे सोडले? आणि पोरं इकडे फिरतायत.
यानंतर आम्ही आलो होतो खाली, तिथे एक शॉप होतं. तर शॉपमध्ये खूप सारे आयटम होते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मंदिर वगैरे आहेत. लोटसचे जे फ्लावर आहेत ते पाण्यामध्ये ठेवल्यावरती ग्लो होतात, तर तेही होते. आणि मला ॲक्च्युली बरेच दिवस झाले ते घ्यायचेच होते. सो मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपण घेऊयात, आणि मला आवडतात ॲक्च्युली. सो मी 2 घेतले होते आणि स्वस्त पण होते, असं नाही की खूप महाग आहे, एकच शॉप आहे वगैरे म्हणून. हळदही तिथे खूप छान भेटली मला. सो मी 1 हळदीचा पॅकेट आणि 2 कमळं घेतली होती. चलो 13,500 दिरहम म्हणजे याच्यामध्ये किती झाले? अच्छा, हा 3 लाखाचा. ओ माय गॉड. आणि 3 लाखाचं मंदिर अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता. हॅलो, आणि अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही शॉपिंग देखील केले. तर आम्ही शॉपिंग वगैरे करून आता घरी निघालेलो आहोत आणि आता चप्पल वगैरे घालायला गेलेत सगळे बाकीचे. आम्ही घालून आले होते पहिलेच, त्यामुळे. तर राघव इथे आता मस्त झोपेल गाडीमध्ये. आणि अशा प्रकारे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. देखावा बनवलाय मस्त पाण्याचा. आणि आम्ही आता प्रसाद घेऊ आणि घरी जाऊ. संपलाय प्रसाद, नाहीये ते, काय कोणी नाही तिथे. आणि मग यानंतर आम्हाला खूप सारी भूक लागली होती. सो आम्ही गेलो होतो कसमियाला. तिकडे एक म्हणजे रेस्टॉरंट आहे. तर आम्हाला शुभांगीने त्यांनी सजेस्ट केलं होतं आणि जेवणही खूप सुंदर होतं तिथलं. तर त्यांच्याकडनंच पार्टी होती, कारण दादांचा दुसऱ्या दिवशी बर्थडे होता. सो त्यांनीच म्हणजे पार्टी दिली होती आम्हाला. तर खूप छान जेवण होतं तिथेही. हॅलो, आणि आता वाजलेले आहेत जवळजवळ 11. तर आता आम्ही राघवला झोपवतात माझे मिस्टर. तर आम्ही आता झोपणार आहोत. तर आता चेंज वगैरे करून झोपू. गाऊचं आवरले, गाऊ झोपायला गेली आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.